गेल्या 2 दिवसांपासून इस्माईलच्या पोटात दुखत होतं. एक दिवस तर तो जेवलाच नाही. जोंधळे वॉर्डरनं चौकशी केली तर त्यानं पोटातल्या त्रासाविषयी सांगितलं. एका दिवशी तो शौचामधून रक्तस्राव झाला अशी त्यानं वॉर्डरकडे तक्रार केली. वॉर्डरनं जेल साहेबांच्या कानावर घातलं. कसबे जेलरनं सरकारी दवाखान्यातल्या अधिकाऱ्याशी संपर्क साधून इस्माईलला तपासण्यासाठी जेलमध्ये डॉक्टर पाठविण्याची विनंती केली. सरकारी डॉक्टर आला. इस्माईलला तपासलं. 3 दिवसाची औषधं दिली. 3 दिवसात फरक नाही पडला तर काही चाचण्या कराव्या लागतील असं त्याने इस्माईलला आणि जेलरला सांगितलं. मात्र सरकारी डॉक्टरनं दिलेल्या औषधानं इस्माईलला आराम वाटला नाही. पुन्हा त्यानं वॉर्डरला प्रकृतीविषयी सांगितलं आणि वॉर्डरनं कसबे साहेबांना. आता इस्माईलला सरकारी दवाखान्यात नेऊन चाचण्या करून घेणं गरजेचं होतं. तसं जेलरनं संबंधित पोलीस स्टेशनला आणि सरकारी दवाखान्याला कळविलं. कारागृहाच्या मुख्य दरवाजापाशी कैदी नेऊन द्यायचं काम वॉर्डरचं. तिथून कैदी पार्टी अर्थात नागरी पोलीस कायद्याला जीप किंवा व्हॅनमधून जिथं कुठं न्यायचं तिथं घेऊन जातात. ती जबाबदारी सर्वस्वी कैदी पार्टीची. सर्व पेपर सोपास्कार झाल्यानंतर एक दिवशी दुपारी कारागृहाच्या दाराशी पोलिसांची जीप आली. एकच कैदी असल्यामुळे 2 पोलीस आणि 3रा जीपचा चालक एवढाच पोलिसी इंतजाम केला होता. जिल्हा कारागृह जिल्ह्यापासून मैलभर तुटक होतं. कारागृहाच्या बाजूला स्वदेशी सूतगिरणी आणि तिच्यापुढे जिल्ह्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सगळी ऊसांची शेती होती. जीपमध्ये वसंत थोरात आणि कारभारी कांबळे हे 2 पोलीस आले होते. कैदी सिव्हिल पोलिसांच्या स्वाधीन केल्याची रजिस्टरमध्ये नोंद आणि हवालदारांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. इस्माईलच्या हातात बेड्या होत्या. वॉर्डरनं त्याला जीपमध्ये बसवलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. जीप सरकारी दवाखान्याकडे निघाली. इस्माईल पोलिसांशी मनमोकळ्या गप्पा मारू लागला होता. त्याच्या मनाचा कल ओळखून बोलत होता. पोलिसांचा विश्वास संपादन करीत त्यानं दोन्ही पोलिसांवर छाप टाकली होती. इस्माईलच्या सगळ्या चाचण्या होता होता सूर्य मावळला. दवाखान्याच्या कॅन्टीनमध्ये पोलीस थोरात आणि कांबळे इडली सांबार खाऊन चहा प्यायले. इस्माईलनं काहीच घेतलं नाही. आता इस्माईलला पुन्हा कारागृहात सोडायचं होतं. कैदी साधा आहे, सुशिक्षित आणि हुशार आहे. त्याची तब्येत पण बरी नाही, त्यामुळे दगाफटका करण्यासारखं वाटत नाही असं समजून पोलिसांनी इस्माईलच्या एका हातातच बेडी ठेवली आणि तिचा 5 मीटरचा दोर कांबळेनं आपल्या हाती ठेवला. जीप पुन्हा कारागृहाकडे निघाली. कारागृहाची ड्युटी केली म्हणून पोलिसांना अधिकचा वेगळा भत्ता मिळणार होता. शहर सोडून बाहेर आल्यानंतर इस्माईल पोलिसांना म्हणाला, साब संडास जाना है. अरे आता जेलात गेल्यावरच जा की, थोरात कॉन्स्टेबल इस्माईलला म्हणाला. नहीं साब बहुत अर्जंट है, नहीं तो मैं पॅन्ट में. अरे नको नको, अरे सुरेश थांबव रे गाडी जरा. ड्रायव्हरकडे पाहत कॉन्स्टेबल थोरात बोला. तेव्हा जीप उसाच्या शेताजवळून जात होती. दोन्ही पोलीस इस्माईलला घेऊन खाली उतरले. कांबळेच्या हाती बेडीला बांधलेला दोरा होता. थोरात पण त्याच्याबरोबर उसाच्या शेताच्या बांधावर गेला. दोराचं दुसरं टोक हातात ठेवून कांबळे इस्माईलला म्हणाला, जा रे, उसाच्या कडेलाच बस. इस्माईल उसाच्या 2-3 सऱ्या ओलांडून आत गेला. कातर वेळ झाली. हळूहळू काळोख दाटू लागला. दोन्ही पोलिसांनी तंबाखूचे बार भरले. चुन्याची डब्बी काढून नखानं चुना खरडून हातावरच्या इड्यात घातला. दोघं पोलीस गप्पा करीत होते आणि हातावरचा इडा मळीत होते. 4 वर्षं राहिली नोकरीची. पुढच्या वर्षी पोरीचं लगीन उरकलं की मग मी मोकळा. पेन्शन घ्यायचं आणि आरामात राहायचं. कांबळे पोलीस थोरातला म्हणला. अरे माझी तर पोरगी लहान आहे. पोरगं शिकून नुसतं फिरतंय. नोकरी धंदा नाही का काय नाही, थोरातनं त्याचं सांगितलं. अरे हाक की लवकर, कांबळे उसात पाहत इस्माईलला म्हणला. त्यानं हातातला दोर जरासा ताणून आतमध्ये इस्माईल असल्याची खात्री केली. दुसऱ्या हातातला इडा घोळून दाढीत दाबला. इस्माईलनं मोठ्यानं कणला. पाठोपाठ त्याच्या पोटातला गॅस सुटण्याचा मोठ्यानं आवाज झाला. चायला काय खातं हे, वाजतंय मोठमोठ्यानं. थोरात हवालदार कसंनुसं तोंड करीत बोलला. सरकारी नोकरी म्हणजे लई कठीण झालंय आता. सरकारला गरिबाची काळजीच नाही. आपला तो तोंड दाबून बुक्क्यांचा मार असला प्रकार. सांगता बी येत नाही आणि सहन बी होत नाही. कांबळेनं मनातली खतखत व्यक्त केली. धंदा टाकायचं म्हणलं तर भांडवल कुठून आणायचं.
त्याच्यात बी धंदा चालला तर ठीक, नाहीतर अरे झालं का नाही रे बाबा? थोरात पोलीस जरा मोठ्यानं ओरडला. हां नाही नाही अभि उसातून पुन्हा कणत आवाज आला. कांबळेनं हळूच पुन्हा हातातलं दोर ताणून पाहिला. अजून कैदी संडास करतोय असं दोघांनी एकमेकांना खुणावलं. राहिलेलं जेलात जाऊन हाक, थोरात मिश्किलपणे हसत म्हणला. आईला इतका येळ, वड हाकतो का पिपळ? आटप लवकर बिट्या, उशीर होतोय, कांबळे हवालदार कातवून बोलला. पुन्हा त्यानं हातातला दोर ताणला. इस्माईलनं त्याच्या हाताची रस्सी हळूच सोडली आणि एका मजबूत उसाला जाम बांधली. तो पाचटाचा अजिबात आवाज न होऊ देता उसाच्या वळीतून हळूच बाहेर निघाला आणि कटानं पसार झाला. बेडी मात्र त्याच्या हातात तशीच होती. दोघेही हवालदार वैतागले होते. अर्धा तास होत आला होता तसा अंधार आता चांगलाच दाटला होता. अरे इस्माईल्या, किती हाकतोस? महिन्याभराचं इथून हागून घेतोस का? हातातली रस्सी जोरानं ओढीत कांबळे पोलीस मोठ्यानं ओरडला. उसातून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. दोन्ही पोलीस टवकारले, सावध झाले. इस्माईल, अरे इस्माईल, दोर ताणून कांबळेनं आवाज दिला. पाय बरं आत काय करतोय ते? थोरात कांबळेला म्हणला. तू जा की वास घ्यायला, कांबळे उत्तरला. आता नोकरीत तशी आहे तर त्याला काय करायचं म्हणत थोरात हवालदार इस्माईल संडासला बसलेल्या जागेजवळ गेला. पाहतो तर आतमध्ये इस्माईल नाही. दोर चाचपून पाहिला. दोर एका उसाला बांधलेला होता. अरे हे बेनं गेलं की पळून? थोरात मोठ्यानं वरडला तसा कांबळे हवालदार दचकला. काय काय म्हणतोस? कांबळे हवालदाराची बोबडीच वळली. आईला, बसा आता हलवीत, थोरात हवालदार म्हणला. कांबळेनं आत घुसून खात्री केली. त्याची पाचावर धारण झाली होती. इस्माईल, अरे इस्माईल, भडव्या उसातनं बाहेर ये, कांबळे मोठ्यानं ओरडला. याच्या आईचं बेनं याच्या भडवीच्यानं दाखवला बंबुरा आपल्याला. थोरातचा पारा चढला होता. जीपचा ड्रायव्हर सुरेश धावत त्या दोघांजवळ आला. काय झालं? कैदी पळून गेला? बापरे, तो उद्गारला. अरे वायरलेस लाव, इथंच कुठेतरी असन तो, लांब गेला नसन, कांबळे पोलीस ड्रायव्हरला म्हणला. जीपचं वायरलेस आजच खराब झालंय, ड्रायव्हर म्हणला. कांबळे, मी आणि सुरेश जीप घेऊन पोलीस चौकीवर जातो, तक्रार करतो आणि वायरलेसवर सगळीकडे संदेश द्यायला सांगतो. तवर तू इथंच थांब, थोरात कांबळेला म्हणला आणि ड्रायव्हरसह तो जीपकडे धावला. जीप सुरू झाली. दिवे लागले, चाकं हल्ले आणि जीप अंधार फाकीत निघून गेले. आता स्पॉटवर कांबळे पोलीस एकटाच होता. उसातून थंडगार वारा वाहत होता, मात्र त्याला दरदरून घाम फुटला होता. नोकरीवर बिलामत आली होती. अंधार चांगलाच दाटला होता. रातकिड्यांचा आवाज येत होता. कांबळेला त्याच्या नोकरीचं भवितव्य दिसू लागलं होतं. तो विचार करू लागला. उद्या आपल्याला साहेब मनसोक्त तासणार. मग हातात कारणे दाखवा, नोटीस, त्यापाठोपाठ सस्पेंड लेटर, काही गुन्हा न करता नोकरीचं वाटुळं केलं. आता काय करावं? लेकरा बाळाचं कसं होणार? यंदा पोरगी 12वीला, तिच्या खर्चाचं काय? तिच्या लग्नाचं काय? घर कसं चालवायचं? किती दिवस, महिने का वर्ष कोर्टाचे हेलपाटे? पुढं बी काय होईल काय माहीत? नातेवाईकांना मित्रमंडळीत नाहक बदनामी होईल ती वेगळीच. माणूस विचार करतो एक आणि घडतंय मात्र भलतंच. कांबळे उसाच्या कटावर हातात बेडीचा नुसता मोकळा दोर घेऊन आणि डोक्याला हात लावून बसला होता. वायरलेसनं सगळीकडे संदेश गेला. वॉकी टॉकी घणानू लागली. धावपळ सुरू झाली. घटनास्थळी 2 जीप आणि 3-4 पोलीस व्हॅन येऊन धडकल्या. एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि 2 पोलीस पंचनामा करू लागले. पोलीसच पोलिसांकडून झालेल्या गुन्ह्याचा पंचनामा करीत होते. कांबळे, थोरात आणि सुरेश ड्रायव्हर घडलेला प्रकार अतिशय नम्र आवाजात सांगत होते. पोलीस अधिकाऱ्याचा आवाज चढलेला होता. कागद काळे होत होते. व्हॅनमधून भरभर पोलीस उतरू लागले. बॅटऱ्या चमकू लागल्या. दंडुके वाजू लागले. अधिकाऱ्यांचे आदेश सुटू लागले. पोलीस चहूबाजूंनी उसात घुसू लागले. ओरडा करू लागले. इस्माईल उसाच्या फडातून कधीच सटकला होता. पोलीस साप साप म्हणून भुई बडवीत होते. त्यांची पहाटेपर्यंत उसाच्या फडात आणि आजूबाजूच्या पिकात इस्माईलला शोधण्याची शिकस्त सुरू होती. रावशाला कानोकानी ह्या बितंब बातमी समजली. इस्माईल पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला हा चर्चेचा विषय झाला. रावशा बुचकळ्यात पडला. संतांच्या तत्त्वज्ञानालाही आव्हान देणारा तोच का हा इस्माईल? की पोलिसांच्या हातून शिताफीने पोबारा करणारा हा इस्माईल खरा? त्या रात्री सूतगिरणीचा भोंगा वाजला. काही सेकंदांनी तो नेहमीप्रमाणे शांत होत गेला.
मात्र जेलमध्ये भोंग्याच्या आवाजापाठोपाठ कबीराच्या दोह्यांचा भारदार पहाडी सूर उमटलाच नाही. जेल शांत होतं. त्या रात्री सगळ्याच कैद्यांना काहीतरी चुकल्यासारखं वाटलं. कैदी आपापल्या कोठडीत निश्चित पडून होते. रावशा मात्र जागा होता. तो इस्माईलचा विचार करीत होता. कुठं गेला असन इस्माईल? त्याला पुन्हा पोलीस पकडतील का? पकडलं तर काय करतील? परत इथंच आणतील की दुसरीकडे नेतील? आणि नाही पकडला गेला तर? तो एखाद्या आतंकवादी टोळीत सामील झाला तर? एका चांगल्या सुसंस्कृत माणसाच्या आयुष्याचा बळी नेमका कोणी घेतला? धर्मानं की कायद्यानं? कोणी केलं वाटोळं त्याच्या आयुष्याचं? 4थ्या घडीचा चंद्र वर आला होता. कोठडीच्या गजातून चंद्रप्रकाश कोठडीत पसरला होता. त्या अंधुकशा उजेड्यात इस्माईलची घडी घालून ठेवलेलं अंथरूण दिसत होतं. त्यावर कोठडीच्या गंजातून चांदण्याचा कवडसा पडला होता. रात्रीची राऊंड मारणाऱ्या गोंधळी वॉर्डरच्या बुटांचा आवाज येऊ लागला. तो आवाज अधिकाधिक जवळ येत असल्याचं जाणवत होतं. रावशा इस्माईलच्या अंथरुणाकडे एकटक पाहत होता. त्याला इस्माईलचे शब्द आठवले. वॉर्डर साहेब, एक बिडी तो पिलाव.